तर मित्रांनो, आज नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कंटेंट खूप वेगळा असणार आहे, कारण आपण चालू आहे पंढरपूरला, अक्कलकोट आणि तुळजापूरला. आणि ऑल आपले चिन्हात सगळी म्हातारे घेतल्यात. सगळी म्हातारे म्हणजे हाय तीच त्यात आपण गेलो. आमचे भाव आहेत. वाढीतले 3:30 वाजता रात्री आली ती ते कापूर तीच की आता गेल्या तीच ते हेच निघून गेले व्हिडिओ करतो की व्हिडिओ करणार ओळखता का सगळी कमेंट करून सांगा. त्यांच्याकडलाच बसायचं होतं. नको मला चलो आता आजचा प्रवास कसा होते बघूया. तर मित्रांनो, फायनली आम्ही चहा प्यायला थांबलेला आहे. आपल्याला आगीर मधलं मामा पण आहेत आपल्या संग. आज दिवसभर मजा येणार आहे. मामा कसं वाटतंय? आम्हाला तर बरं वाटतंय. ही बघा या टीमचं मुख्य हे लीडर आहेत ना काही लीडर. मग आता चहा बी लीडरच देणार नाही. चहा बी लीडरच देणार आता बिल सगळं. ओके. तर सगळी खुश आहेत व्हिडिओ दिसणार त्यामुळं. तर आता चहा बी चलो मित्रांनो, आता 10 वाजल्यात. सकाळी 6:30ला निघलोय. आम्ही पहिल्यांदा आलोय शिखर शिंगणापूरला ना. शिखर शिंगणापूर आलोय पहिल्यांदाच. हे आमचं गावकरी भेंडाळ. पळा की चाललंय व्हिडिओ चाललाय. कसं वाटतंय चढायला चालू? बरोबर वाटतंय. अम्मा भेंडाळा काय नागीर मधला ऍक्टर आपला भेंडाळ्याला आहे. तर भावानो, एवढं जोरात लोकेशन आहे का की पुढे गेला. चला पुढे गेला बघूया. चलो. तर मित्रांनो, पुढे येईल तशी लयच गर्दी आहे. लय म्हणजे लय. दर्शन भेटलंच असं काही वाटत नाही. आमची राहिली मागं भेंडाळी का तर सगळी HD परत घेऊन आलो आम्ही. म्हणजे आम्ही घेऊन आलो ना, तीच आम्हाला घेऊन आलो. फायनली मंदिराजवळ पोचलोय. आम्ही आल्यामुळं कोणाचं नाव सांग. गर्दी बघू शकताय, खूप गर्दी आहे. चलो मित्रांनो, आम्ही वरनं जाऊन आलोय. तर मामा आपलं भेंडाळ्याला कसं वाटलं वरनं? बरं वाटलं जरा. मग घाम का कुठला एवढा? काम कुठलं आता काय वय बारीक आहे रे. 16 वय 16 असल्यामुळं घाम वजन आहे 70 किलो. 70 नसेल, जास्त असेल. 90 किलो जरा. मामा ही भेंडाळ आहे आमचं पाक. तर गर्दी वाढायला लागल्या. आता कुठं जायचं आपण जायचं आपल्या सोळ्याच्या आडवं. आता आम्ही जाणार आहे 16च्या आडवं. आता शिंगणापुरात आहे. आता मी सोळ्याच्या आडवे निघालेला. सुशिक्षित बोलायला लागलं मामा एकदम व्हिडिओ. इतर वेळी हाणतंय शिव्या आणि आता सुशिक्षित बोलायला. तर आम्ही आता जाणार आहे 16च्या आडवं. तर तिथे जाऊन भेटूया. चलो बाय बाय. बाय बाय. तर मित्रांनो, आम्ही बघा 3 तास असतो गाडी आपलं नाही. 3 तासानंतर उतरलोय. पण एवढी गर्दी आणि एवढ्या सगळ्यांचं मॅनेज जेवण प्लस कसं होतंय की देवच झालं. आणि ह्याच्या मागं फक्त आपले महाराष्ट्र पोलीस त्यांच्यामुळे बरोबर मॅनेज होतंय ना. बरोबर आहे, पोलीस आहेत त्यामुळे. म्हणजे दैवी शक्ती म्हणतात ना. काय जर पण झालं उतरल्यावर की एवढी माणसं, एवढ्या माणसांचं जेवणापासनं सगळं पाणी चालणं ऑटोमॅटिकली सगळं मेकअप होतंय, मॅच होतंय. त्याला म्हणतात दैवी शक्ती. तर आता आम्ही निघालो पालखीकडं. चालत निम्मी अर्धी गेली तिकडे फुटली गर्दीत. तर आता आम्ही निघालो पालखीकडे. पालखीचं दर्शन मी घेतो, तुम्हाला पण देतो. चलो मित्रांनो, आपल्याला इथं नांदेडचं माऊली भेटल्यात. माऊली, तुमचं गाव सांगा, नाव सांगा. संतोष विठ्ठल हिवराळे. गाव गाव राहेर, नांदेड. गाव जिल्हा नांदेड, तालुका नायगाव. तुम्ही किती दिवस झाला आला इथं? झाला आज
15 दिवस झाले. कुठनं तुम्ही चालत आलाय? आळंदीतनं चालत आलाय. एवढ्या सगळ्या गर्दीत जेवणाचं बिवणाचं ॲटोमॅटिकली सगळं मेकअप होईल, कोणाला त्रास होत नाही एवढी अजिबात काहीच नाही. कसं काय, कशामुळं, काय कारण सांगू शकता? माऊलीची कृपा. माऊलीची कृपा. तर मित्रांनो बघा, नांदेडवरनं आळंदीत तुम्ही आलाय, तिथनं इकडं आलाय. किती जण आहे तुम्ही? आम्ही 75 माणसं. 75 माणसं आहेत यांची. आता तुम्ही एकटे दिसताय. आता फुटलीत काय सगळी? महागाई. तर माऊलींची एक दैवी शक्ती म्हणतात. मीच आश्चर्यचकित झालो की एवढी गर्दी, कुणालाच त्रास नाही. कोणाला असं कोण ताणलेला नाही, कोण भुकेलेला नाही, काहीच कमी पडत काहीच कमी पडत नाही. भरपूर लागली. तर भावानो, मी हँग झालो मामा, तुम्हाला भेटून भारी वाटलं. आम्ही इथले इथं असून गाडीनं आलो. एवढी बघा माणसं, नांदेड म्हणा कुठनं आल्यात. हँग झालो पूर्ण मी. तर चला आपण आता पालखीचं दर्शन घेऊया. गाव कुठलं आपलं? सावड्याचं आपलं. मित्रांनो, नाव सांगा तुमचं. संपतदादा चव्हाण. गाव नाही, मालेगाव तालुक्यात खडकी गाव आहे. नाशिक. नाशिक. कधी आला इकडे तुम्ही? 8 तारखेला. किती दरवर्षी येतात? वय झालं, किती वय आहे तुमचं? 62. काय मामा असं इथे येऊन काय भेटतं? आनंद मिळतो. मला समाधान. सगळी सुख दुःख तिसरी तर भावना बघा, नाशिकवरून आले. मित्रांनो, आमचा मेंबर चुकला, आम्हाला काय सहज दर्शन झालं नाही. तुम्ही योगा मात्र उरकाय नादात आम्हाला बघा मालकी आणि आपल्या जी बैल बघायची ती पालखीची, त्याचं दर्शन होतंय. तर मित्रांनो, इथं कुठं जायचं भांडण आलंय. आता ह्याच्यावर कोणी काय बोलू नका. तर फायनली आम्ही जी आपली मनातली इच्छा होती ती पूर्ण झाल्या. आम्ही आलेलो आहे अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी. तर चला. तर मित्रांनो, फायनली आमचं अक्कलकोट स्वामी दर्शन झाले आणि आता गँग सगळी निम्मे अर्धी रुसलीत, कोण जेवायला नाही. आली तेवढी आली ती सगळी, आम्ही जेवायला बसली. भाऊ काय काय मागवले सांगा? 3 रुपया डाळ पडदा, भात आणि पापड आणि काय एक्स्ट्रा लागलं तर त्यात काय पैसे. शिमोकादम आहेत. आता काय काय जेवण आहे ते बघूया. वेट काय जेवण आपलं आलेलं आहे. पुरी, कुरकुरं, टॅमाटो, काय काय भाज्या त्या ओळखणार. खातो काय का असं ना. अरे कसं लागतंय? ह्याचा सांगा की. एक नंबर आहे. ते आता बघू इकडे. एक नंबर आहे. एक नंबर. काय आम्ही आता जेवलेलो. तो मग कसं जेवण खरं सांग. एक नंबर. एक नंबर. चांगलंच होतं मला, म्हणजे चांगलं होतं. काय विषय नाही. देवा, जाऊया का आता? चला की. एकदा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आता पंढरपूरला जायचं नका आता पंढरपूरला जायचं. का घरला? पंढरपूरला जायचं. अजून आहे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. अजून आम्ही आहे आता 10-10:30 वाजले. अजून आमचा काय देवाचा प्रवास संपलेला नाही. रात्री बायका 3:30ला गेले. चलो. फायनली पब्लिक, आम्ही 12:30 वाजता रात्रीचं पंढरपुरात पोचलेलो आहे. आता जाणार आहे नदीकडे जायचं ना. नदीकडे निघाले. चलो. तर मित्रांनो, एवढ्या रात्रीची सकट एवढी गर्दी नदी बघा. आजचा दिवस लय भारी गेलाय. ते मामाने चुकलं या. काय गर्दी नसली तरी चुकतंय, असली चुकतंय. चलो जायला द्यावं. सकाळचे 5:30 वाजल्यात घरला यायला दुसऱ्या दिवशीचे. तर चलो जाऊन झोपूया.